एट स्टँडर्डमध्ये आपण पाहत आहोत कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल अँड देअर टाइप्स. बरोबर, त्यांचे कन्स्ट्रक्शन आणि त्यांचे टाइप्स. तर कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं आणि त्यांचे टाइप्स सुद्धा आपण पाहिलं. कन्स्ट्रक्शन, हाऊ टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल. बरोबर, त्यांचे टाइप दिलेत आपल्याला रेक्टँगल, स्क्वेअर, त्यानंतर रोम्बस. या काय केलं आपण त्या क्वाड्रिलॅटरलच्या टाइप्स पाहिल्या, त्यांच्या ज्या प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीज सुद्धा काय केलं आपल्याला या ठिकाणी दिल्या. रेक्टँगल्स कोणाला म्हणले की ज्याचे चारी अँगल, ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल इज कॉल्ड रेक्टँगल. ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ऑफ रेक्टँगल इज कॉल्ड स्क्वेअर. ऑल साइड्स ऑफ रेक्टँगल, all sides of quadrilateral are congruent is called rhombus. म्हणजे ज्या क्वाड्रिलॅटरलच्या सगळे अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, सगळे अँगल राईट अँगल आहेत, त्याला रेक्टँगल असं म्हणतात. त्यांच्याविषयी आपण काय केलं त्या ठिकाणी प्रॉपर्टीज पाहिजे. आता या प्रॉपर्टीवर आधारित आपल्याला काय केलं या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 8.2 दिले आणि त्या प्रॅक्टिस सेट 8.2 मधले काही एक्झाम्पल सुद्धा काय केलं आपण या ठिकाणी घेतले. प्रॅक्टिस सेट 8.2 बरोबर 3 एक्झाम्पल आपण इथे घेतले. आता आपल्याला काय करायचं 4 नंबर एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचं. काय सांगितलं बघा लक्षात. If diagonal of rectangle is 26 centimeter and one side is 24 centimeter, find the other sides. If a diagonal of a rectangle is 26 centimeter and one side is 24 centimeter. बरोबर. मग आता हे काय करू आपण एक फिगर घ्यायची, त्या फिगर मध्ये किंवा एक क्वाड्रिलॅटरल घेऊ, त्या क्वाड्रिलॅटरला नाव देऊन टाकू, त्याच्यामध्ये त्याच्या डायगोनल कोणती आहे त्याचं लेंथ घ्यायची, त्याची साईड त्याची लेंथ घेऊन टाकू. बघा लक्षात या ठिकाणी सपोज क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle, then diagonal AC, length of diagonal AC is 26 centimeter and one side is given which is 24 centimeter and this side is BC. Then suppose your quadrilateral ABCD is a rectangle. आता ABCD हा काय केला आपण रेक्टँगल, कारण आता याच्यामध्ये आपला हा जॉमेट्रिकल पार्ट आणि या जॉमेट्रिकल पार्ट मध्ये जर आपल्याला काही एक्झाम्पल सोडवायचे असतील तर ते एक्झाम्पल सोडत असताना फिगरचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी उपयोग करायचा. फिगरच्या साहाय्याने काय करता येतं आपल्याला एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी काय करता येतं देता येतं. म्हणून काय केलं जो क्वाड्रिलॅटरल जो रेक्टँगल सांगितला तो रेक्टँगल आपण इथे घेऊन टाकला. त्याच्यामध्ये त्यांच्या साईड आहेत, त्यांची लेंथ आपण त्या ठिकाणी काय घेतली. आता लेंथ BC बरोबर इज इक्वल टू लेंथ BC म्हणजे साईड दिली आपल्याला 24 सेंटीमीटर. लेंथ AC म्हणजे डायगोनल दिला आपल्याला किती आहे डायगोनल 26 सेंटीमीटर. तर आपल्याला त्यांचे काय करायचे या ठिकाणी साईड काय करायचं फाइंड करायचं. काय मग आपल्याला माहिती आता रेक्टँगल बनल्यानंतर या ठिकाणी ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे ऑल अँगल ऑफ रेक्टँगल आर राईट अँगल म्हणजे सगळे अँगल कसे राईट अँगल BCD A हे जे अँगल आहेत ते काय रेक्टँगल. म्हणून काय म्हणायचं इन अ ट्रायंगल ABC. आता हा डायगोनल काढल्यामुळे ABC हा काय मिळाला आपल्याला ट्रायंगल मिळाला. आता या ABC या ट्रायंगल मध्ये इन अ ट्रायंगल ABC मेजरमेंट ऑफ अँगल B is equal to 90 डिग्री. का 90 घेतलं मला लक्षात आलं आपल्याला, कारण हा कोणता आहे रेक्टँगल आहे. रेक्टँगलचे सगळे अँगल हे कसे आहेत 90 डिग्री. म्हणून B हा अँगल सुद्धा काय झाला 90 डिग्री. म्हणजेच ट्रायंगल ABC हा कोणता ट्रायंगल झाला राईट अँगल ट्रायंगल.
कोणता ट्रायंगल झाला? राईट अँगल ट्रायंगल. आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे डायगोनल आणि त्याची एक काय केली आपली साईड दिली. म्हणजे बाय पायथागोरस थिअरम आपल्याला काय करता येईल, त्याची थर्ड साईड जी आहे ती थर्ड साईड काय करता येते आपल्याला, किंवा सेकंड साईड जी आहे ती सेकंड साईड काय करते या ठिकाणी काढता येईल. मग देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम, बाय पायथागोरस थिअरम length AC square is equal to length BC square plus length AB square. बरोबर. AC चा स्क्वेअर, AC हे काय डायगोनल आहे. डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू और हायपोटेनस, हायपोटेनस इथं म्हणून आपण हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस काय सेकंड साइड. हायपोटेनस दिला AC किती आहे 26 चा स्क्वेअर इज इक्वल टू BC माहिती का आपल्याला, माहिती 24 स्क्वेअर आणि प्लस AB स्क्वेअर आपल्याला माहित नाही की आपल्याला काढायचं आहे. बरे. AB स्क्वेअर इज इक्वल टू आता 26 चा स्क्वेअर 676 इज इक्वल टू, बरं आहे 26 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे कसा करायचा आहे. 26 इंटू 26 6 6 36 4 3 6 2 12 3 किती 15. त्यानंतर 6 2 12 2 4 1 बेरीज 4 किती 5. बघा लक्ष द्या 6 6 7 आणि 6 676. याच पद्धतीमध्ये 24 चा काढायचा किती आहे 576 plus length AB square. Therefore 676 minus 576 is equal to length AB square. मग काय होईल बघा लक्ष द्या. length AB square is equal to 100. यांचं सबट्रॅक्शन किती झालं 100. आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट of both side, दोन्ही साइडचं काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि AB लेंथ AB इज इक्वल टू हाऊ मेनी 10 सेंटीमीटर. AB किती आलं 10 सेंटीमीटर. म्हणजे सेकंड साइड काय झाली आपली 10 सेंटीमीटर. आणि फाइंड द अदर साइड्स म्हणजेच काय बघा आता लेंथ AB इज इक्वल टू जी लेंथ AB आहे त्या AB ची अपोजिट साइड कोणती आहे लेंथ CD. आणि मग CD आणि AB कसे येतात सारखे, म्हणून लेंथ AB इज इक्वल टू लेंथ काय CD. लेंथ BC इज इक्वल टू लेंथ काय AD. बरोबर. लेंथ AD किती आहे 24 सेंटीमीटर. आणि सगळं का सारखं आहे कारण की ह्या काय अपोजिट साइड. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ह्या दोन साइड माहित झाल्या, AB माहित झाली आपण आता काढली आणि BC तर आपल्याला दिली. मग AB आणि BC जर माहित असेल तर त्यांच्या अपोजिट साइड सुद्धा काय होतात आपल्याला या ठिकाणी माहित होतात. देअरफॉर साइड ऑफ द 10 centimeter, 24 centimeter, 10 centimeter and 24 centimeter is the length of other side. Length of side of rectangle. Side of rectangle. बरोबर नाही. म्हणजे चार बाजू झाल्या 10 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर परत 10 सेंटीमीटर परत 24 सेंटीमीटर इज द लेंथ ऑफ साइड ऑफ रेक्टँगल. ही काय रेक्टँगलच्या साइडची लेंथ आहे. आलं लक्षात काय अडचण आहे का. अशा पद्धतीमध्ये काय करायचं या ठिकाणी म्हणजे इथं काय केलं आपण यूज केला. कशाचा यूज करा इथं आपल्याला आता काय लिहायचं तुम्हाला इथं ब्रॅकेटच्या नंतर अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. हे काय घेतलं लक्षात आलं AB इज इक्वल टू CD. AB इज इक्वल टू CD हे कशासाठी घेतलं कारण की त्या काय तर या ठिकाणी त्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स आहे. बरं. त्यानंतर 5 नंबर
5 नंबरमध्ये बघा आपण रेक्टँगल दिलाय, त्याच्याविषयी माहिती, त्याच्या प्रॉपर्टी विषयी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. मग आता कोणता दिला बघा, लक्ष द्या. लेंथ ऑफ रेक्टँगल डायगोनल ऑफ रोम्बस ABCD आर 16 सेंटीमीटर and 12 सेंटीमीटर. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ रोम्बस. बघा लक्षात, आता इथं रोम्बस दिलाय, त्याचं नाव सुद्धा आपल्याला दिलंय रोम्बस. बघा 5th नंबर, हे काय घेतलं आपण, रोम्बस. बरे, इथे सगळ्या साईड कशा आहेत, सारख्या आहेत. त्याला ABCD नाव दिलं. हे त्याची डायगोनल एकमेकांना कुठं M या पॉइंट मध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 16 सेंटीमीटर. बरे नाही, हे 16 सेंटीमीटर. बरे, हे 16 सेंटीमीटर किंवा वाटलं तिथं नुसतं फक्त काय करू आपण या ठिकाणी बरे, क्वाड्रिलॅटरल ABCD is a rhombus. बरं, ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, तो क्वाड्रिलॅटरल काय, रोम्बस आहे. बरे, मग आता रोम्बसच्या प्रॉपर्टीज काय आहेत माहिती, काय दिलं बघा, डायगोनल दिला एक 16 सेंटीमीटर आणि दुसरा काय दिला आपल्याला 12 सेंटीमीटर. मग डायगोनल विषयी आपल्याला प्रॉपर्टी काय माहिती, काय दिली प्रॉपर्टी बघा, लक्ष द्या. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. म्हणजे नुसते परपेंडिक्युलर नाही, तर ते परपेंडिक्युलर असून एकमेकांना काय करतात, बायसेक्ट करतात. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. बरोबर. मग त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं या ठिकाणी, आधी पाहिजे M हा पॉइंट घ्यायचा, डायगोनल AC and BD, AC and diagonal intersect at point M. बरोबर. AC आणि BD हे जे डायगोनल आहेत, ते डायगोनल एकमेकांना M या पॉइंट मध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. म्हणून हा काय घेतला आपण इथं, M हा पॉइंट. बरे, आता नुसते इंटरसेक्ट करतात का, नाही, तर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. द डायगोनल्स ऑफ रोम्बस, द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. ही प्रॉपर्टी आपली कोणती, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. बरे, परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. आधी पहिल्यांदा आता डायगोनल घेऊन टाकू. लेंथ BC AC is equal to 10 सेंटीमीटर. लेंथ BD is equal to 16 सेंटीमीटर. Therefore, length AM is equal to length MC is equal to 6 centimeter and length BM is equal to length MD is equal to 8 centimeter. काय केलं हे महत्वाचं लक्षात. रोम्बस आहे, या रोम्बसचे डायगोनल एकमेकांना M या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. डायगोनल्स AC and BD intersect at point M. त्यानंतर त्याची प्रॉपर्टी पाहिली आपण, काय प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. आता ह्या डायगोनलची लेंथ घेतली आपण, AC ची किती आहे, 12 सेंटीमीटर. AC ही काय, 12 सेंटीमीटर. मग AC 12 म्हणल्यानंतर त्याचे दोन पार्ट काय झाले, AM आणि MC. AM आणि MC. मग AM is equal to MC is equal to अर्धा नाही, मग 12 चा अर्धा काय, मग 6 सेंटीमीटर. BD आहे
बीडी किती आहे 16 सेंटीमीटर. म्हणजे ह्याचं सुद्धा अर्धे अर्धे भाग झाले. BM इज इक्वल टू MD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आलं लक्षात. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल घ्यायचा पहिल्यासारखा. ट्रायंगल AMD इन अ ट्रायंगल AMD हा ट्रायंगल AMB AMB बरं. AMB हा ट्रायंगल घ्यायचा. आता या ट्रायंगल मध्ये हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळं हा अँगल किती डिग्रीचा आहे 90 चा. हा कितीचा आहे 90 चा. हा 90 आणि हा 90. बरोबर. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणून या ठिकाणी इन अ ट्रायंगल AMB and measurement of angle AMB is equal to 90 degree. म्हणून आता बाय पायथागोरस theorem बाय पायथागोरस theorem काय होईल लेंथ AB स्क्वेअर is equal to बरोबर आहे. हायपोटेनस आहे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर म्हणजे लेंथ AM स्क्वेअर प्लस लेंथ सेकंड साइड म्हणजे कोणती BM स्क्वेअर इज इक्वल टू AM चा स्क्वेअर म्हणजे आता इथे घेतला आपण AM म्हणजे किती आहे 6 सेंटीमीटर. BM म्हणजे किती आहे 8 सेंटीमीटर. म्हणून घ्यायचं 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 64 इज इक्वल टू 100 आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. Length AB is equal to 10 सेंटीमीटर. AB किती झाली मग आता 10 सेंटीमीटर झाली. and therefore AB is equal to BC is equal to length CD is equal to length AD is equal to 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. म्हणजे काय एक साइड जर आपल्याला माहित झाली तर बाकीच्या सगळ्या साइड कशा आहेत 10 सेंटीमीटर. कारण हा काय रोम्बस आहे. ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट म्हणून AB आपल्याला 10 सेंटीमीटर माहित झाले म्हणून BC 10 सेंटीमीटर CD 10 सेंटीमीटर AD 10 सेंटीमीटर. बरोबर नाही. या पद्धतीमध्ये आपल्याला घेते. अजून एकदा एक लक्षात घ्या ABCD हा रोम्बस आहे. रोम्बसचे जे डायगोनल्स आहेत ते डायगोनल्स एकमेकांना M या पॉइंट मध्ये काय करतात इंटरसेक्ट करतात. प्रॉपर्टी काय रोम्बसची डायगोनल विषयी तर डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. म्हणजे डायगोनल्स हे एकमेकांना काय असतात परपेंडिक्युलर असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल जो होतो त्या अँगल किती डिग्रीचा होतो 90 डिग्रीचा होतो. आणि त्यांचे काय होतात दोन समान भाग होतात. म्हणजे AC जर 12 सेंटीमीटर असेल तर त्याचे 6 सेंटीमीटर असे दोन पार्ट झाले. BD जर 16 सेंटीमीटर असेल तर त्याचे 8 सेंटीमीटरचे काय झाले दोन पार्ट तयार झाले. म्हणून AC 12 सेंटीमीटर तर AM आणि MC काय झालं 6 सेंटीमीटरची लेंथ झाली. BD 16 सेंटीमीटर आहे तर BM आणि MD किती झालं 8 सेंटीमीटर. आता हा ट्रायंगल घातला आपण कोणताही ट्रायंगल घेऊ शकतो. तर मी हा ट्रायंगल घातला AMB या ट्रायंगल मध्ये आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरून काय करता येते AB जो हायपोटेनस आहे तो हायपोटेनस आपल्याला या ठिकाणी काढता येतो. आणि AB जो हायपोटेनस म्हणजे तोच हायपोटेनस म्हणजे त्या रोम्बस ABCD ची काय साइड आहे. म्हणून द्यायचं साइड्स ऑफ रोम्बस आर 10 सेंटीमीटर. आता काय राहिलं आपलं बघा लक्षात द्या पेरिमीटर ऑफ रोम्बस काय आहे. पेरिमीटर ऑफ रोम्बस. आता पेरिमीटर म्हणजे काय साइड ऑफ रोम्बस. देअरफॉर साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. साइड 10 सेंटीमीटर झाली. आता अजून त्याच्या पुढचं दिलं आपलं पेरिमीटर ऑफ द रोम्बस हे काढावं. पेरिमीटर म्हणजे काय सांगतो आपण की सम ऑफ ऑल साइड्स. बरं एक सम ऑफ ऑल साइड. मग किती साइड आहेत 4 साइड आहेत. मग 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 म्हणजे किती झालं 40. किंवा अजून पेरिमीटरसाठी पेरिमीटर ऑफ रोम्बस
इज इक्वल टू आपला फॉर्म्युला झाला 4 इंटू साईड इज इक्वल टू 4 इंटू 10 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर होईल 40 सेंटीमीटर. मग इथे लिहून करा पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. बरं पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 40 4 इंटू 10 म्हणजेच काय झालं 40 सेंटीमीटर. आणि लक्षात आता या पद्धतीमध्ये आपल्याला आता पुढचा दिला आपला स्क्वेअर. त्या स्क्वेअर विषयी माहिती दिली. त्याच्यावर आपल्याला काय करायचंय त्याचं जे आन्सर आहे ते एक्झाम्पल काय करायचं या ठिकाणी सॉल्व करायचं. मग आता त्याच्यामध्ये काय केलं स्क्वेअर दिलाय. त्या स्क्वेअरमध्ये कशाविषयी माहिती दिली तर आपल्याला साईड 8 सेंटीमीटर दिले. लेंथ काढायची आपल्याला कोणाची डायगोनलची. फाइंड द लेंथ ऑफ काय डायगोनल. डायगोनलची काय करायची या ठिकाणी आपल्याला लेंथ काढायची आहे. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल. मग काय होईल या ठिकाणी बघा लक्ष द्या. एक स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. सोपं आहे. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर. बघा ABCD जो आपण क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. त्याच्या चारी कोन आहे 90 डिग्री. चारी अँगल काय आहेत 90 डिग्री. चारी साईड काय आहेत कॉन्व्हेंट आहेत. म्हणून ह्याला काय म्हणलं आपण स्क्वेअर. मग आता त्याचा जो डायगोनल आहे तो डायगोनल आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. एक डायगोनल घेतला आपण AC आणि त्याची साईड जी आहे ती साईड दिली आपल्याला 8 सेंटीमीटर. किती दिली 8 सेंटीमीटर. क्वाड्रिलॅटरल ABCD इज स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल ABCD इज स्क्वेअर. आणि स्क्वेअर असल्यानंतर त्याच्या जे ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू किती 90 डिग्री. सॉरी AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. त्याच्या साईड घेतल्या आपण किंवा वाटल्यास AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता एवढ्या सगळ्या पूर्ण घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही. 2 घेतल्या कोणत्या तरी चालते. आपल्याला AC काढायचा आहे. AC ची लेंथ काढायची. हा काय या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ट्रायंगल घेतला आपण इन ट्रायंगल ABC. मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. कशामुळे 90 डिग्री ऑल अँगल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. ऑल अँगल्स ऑफ स्क्वेअर आर राईट अँगल. बरे मग ई मग बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणतात या ठिकाणी लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस लेंथ BC स्क्वेअर. पायथागोरस थेरम बघा लक्षात घ्या किती महत्त्वाचा आहे. AB चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा 8 चा स्क्वेअर. 8 स्क्वेअर प्लस हे काय 8 स्क्वेअर इज इक्वल टू 64 प्लस 64 इज इक्वल टू 128. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. बरं दोन्ही साइडचं काय या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलं. लेंथ AC इज इक्वल टू √128. एवढं लिहिलं तरी चालतं आपला. अंडर काय 128 AC is equal to under 120. Therefore the length of AC is equal to length AC एवढी आहे तेवढी लेंथ कशी असली पाहिजे BD. का माहिती आपल्याला डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल कशी येतं कॉन्ग्रुएंट असल्यामुळं म्हणून the length of diagonal is equal to 1 under root
128 सेंटीमीटर. एकदम सोपं. काय केलं आपण? ABCD हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर घेतला. त्या स्क्वेअर घेतल्यानंतर त्याच्या सगळ्या साईडची लेंथ आपल्याला दिली 8 सेंटीमीटर. म्हणून AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. त्यानंतर हा AC हा ड्रॉ केल्यामुळं काय झालं, या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला. त्यातला एक ट्रायंगल घेतला आपण ABC. हा ABC कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरसचा थेरम वापरून आपण काय केलं, AC हा डायगोनल काढला. तो किती आला? √128. पण एक जर डायगोनल 120 येत असेल तर दुसरा डायगोनल सुद्धा काय असतो? √128 असतो. कारण काय? डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. म्हणून दोन्हीची काय या ठिकाणी लेंथ आपल्याला सारखी घेता येते. बरं, त्यानंतर पहा या ठिकाणी 6 नंबरचा मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. बरे, मेजर ऑफ वन अँगल ऑफ 7 नंबर काय म्हणते? 7 नंबर मध्ये मेजर ऑफ वन अँगल 7 नंबर मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. आणि बाकीचे उरलेले सगळे काढायचे. एकच अँगल दिलाय, त्याचा मेजरमेंट दिले, फक्त काय सांगितलं, आपला हा रोम्बस आहे. नाही की तुम्हाला काढता येते. काय करता युजिंग प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. काय प्रॉपर्टी? अँगल विषयी काय? आता तुम्हाला डायगोनलची प्रॉपर्टी माहिती, पण उपयोग आहे का डायगोनलची प्रॉपर्टी माहिती असून? कारण डायगोनल दिलाय नाही, तुम्हाला डायगोनल विचारला नाही. आपलं दिलं अँगल, विचारला अँगल सुद्धा. मग अँगल विषयी प्रॉपर्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काय प्रॉपर्टी? अँगल विषयी रोम्बसची अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. मग आता इथे काय केलं आपण? ABCD quadrilateral ABCD is a rhombus. Quadrilateral ABCD is a rhombus. कोणता? रोम्बस आहे. मग काय आहे ठिकाणी? मेजरमेंट ऑफ अँगल A और B इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल D इज इक्वल टू किती घेतला आपण? 50 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल C इज इक्वल टू x डिग्री. त्याला काय म्हणायचं? अपोजिट अँगल कोणत्या अँगल? जे अपोजिट आहे. आणि अपोजिट अँगल कसे येतं? कॉन्ग्रुएंट आहे, सारखे मापाचे. म्हणून A चं जेवढं मेजरमेंट आहे तेच मेजरमेंट C चं आहे. B चं जेवढं आहे तेवढंच काय D चं आहे. ऑल अँगल्स ऑफ sum of all angles of quadrilateral is 360 degree. Sum of all angles of quadrilateral is 360 degree. Therefore, in a quadrilateral ABCD, measurement of angle A plus measurement of angle B plus measurement of angle C plus measurement of angle D is equal to 360 degree. What is the measurement of angle A? A is x. Therefore, x degree plus B 50 degree, C x degree plus D 50 degree is equal to 360. बरोबर? म्हणजे काय या ठिकाणी x plus x 2x 50 plus 50 100 is equal to 360. 2x is equal to 360 minus 100. 2x is equal to 260 means x is equal to 260 upon 2. X is equal to 130 degree. And x means measurement of angle A is equal to measurement of angle C is equal to 130 degree. 130 डिग्री. बरोबर. A चं मेजरमेंट आणि C चं मेजरमेंट किती झालं? 130. B चं आणि D चं किती झालं? 50. Therefore the measure
the measurement of angle of rhombus R म्हणजे किती 50 डिग्री 130 डिग्री 50 डिग्री आणि परत 130 डिग्री पुरे मला लक्षात द्या काय केलं या ठिकाणी रोम्बस घेतला रोम्बस एक या ठिकाणी कोणता घेतला होता एबीसीडी घेतला एबीसीडी मध्ये एक अँगल दिला आपल्याला 50 डिग्रीचा म्हणजे मी घेतला या ठिकाणी बी चं मेजरमेंट 50 घेतलं तर 50 चा अपोजिट काय डी आहे मग अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट देयरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 50 डिग्री then suppose measurement of angle A is equal to measurement of angle C is equal to x degree. A आणि C चं मेजरमेंट किती आहे x डिग्री आणि B आणि D चं मेजरमेंट किती आहे 50 डिग्री. मग आपल्याला काय माहिती दुसरं की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल 360 चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती आहे 360. इथे चारही कोन माहिती आहे ऑल 4 आहे मेजरमेंट ऑफ 4 अँगल्स आर यू नो बरं आपल्याला माहिती ए चं सी चं बी चं आणि डी चं म्हणजे चारही अँगलचं मेजरमेंट आपल्याला माहिती मग त्यांची काय केली बेरीज केली x + x झालं 2x 50 + 50 झालं 100 मग 2x is equal to 360 minus 100 2x is equal to 216 x is equal to 130 therefore measurement of angle A is equal to C is equal to किती झालं 130 म्हणजे आपल्याला या ठिकाणी चारही कोनांच्या मापांची काय किंवा या ठिकाणी चारही कोन आपल्याला माहित झाले त्यांचं मेजरमेंट आपल्याला माहित झालं आता राहिलं जे काय टाइप्स आहेत आपल्याला कोणते आहेत पॅरलोग्राम नंतर ट्रॅपेझियम नंतर काय या पद्धतीमध्ये आपल्याला 3 टाइप्स ऑफ काय क्वाड्रिलॅटरल ते सुद्धा आपल्याला काय करायचं या ठिकाणी पाहायचे पुढील पिरियड मध्ये आपण काय करणार त्या पॅरलोग्राम त्यांची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन पाहिजे पॅरलोग्राम म्हणजे काय बघा लक्षात द्या क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ऑपोजिट साइड्स पॅरलल इज कॉल्ड पॅरलोग्राम या पद्धतीमध्ये त्यांची डेफिनेशन त्यांची फिगर त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती युजिंग प्रॉपर्टी आपल्याला काय करायचे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करायचे आहे.